भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आज दोन महत्त्वाच्या बैठका पार पडत आहेत। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे। या बैठकीला तिन्ही दलाचे प्रमुख, लष्कर, वायुदल आणि नौदल हे तिन्ही प्रमुख आणि त्याचबरोबर सीडीएस जनरल सुद्धा उपस्थित आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सुद्धा महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। सीमा सुरक्षा आणि विमानतळ सुरक्षा व्यवस्थेचा आढावा ते घेणार आहेत। अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यामध्ये सुद्धा बैठक झालेली आहे। त्यामुळे बैठकांचं सत्र सकाळपासूनच सुरू आहे। सीमेवर ज्या हालचाली वाढलेल्या आहेत, पाकिस्तानकडून ज्या कुरापती काढल्या जात आहेत, त्या पार्श्वभूमीवरती बैठकांचं हे सत्र सुरू आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, बैठकांमागून बैठका, दिल्लीत शिजतंय काय? भारताच्या तीनही दलांच्या सोबत सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची सकाळपासून जर आपण पाहिलं तर सातत्यानं अपडेट येत आहेत। त्यांच्या बैठका सुरू आहेत। त्याचबरोबर सीडीएस अनिल चौहान देखील या बैठकांना उपस्थित आहेत। पाकिस्तानवरती काल करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर भारत आता पाकला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहे। आतापर्यंतचा हा ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे आणि हा पिक्चर कशा पद्धतीने असेल आता हे पाकिस्तानने विचार करावा। कारण चिंगारी का खेल बुरा होता है हे त्याच्या लक्षात आलेले, कारण अटल बिहारी वाजपेयींची ही कविता आहे, चिंगारी का खेल बुरा होता है, हे पाकिस्तानला तेव्हा कळालं नाही। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आता दाखवून दिलेलं आहे। काल रात्री ज्या पद्धतीने त्यांनी भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्याच्यानंतर या हल्ल्यामध्ये भारताने कशा पद्धतीने चोख उत्तर दिलं। आता मात्र पाकिस्तान तर याच्यापेक्षा अधिक हल्ला जर करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला कशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल। दुसरा मुद्दा आहे, 1971 नंतर भारताने पहिल्यांदा नेव्हीचा वापर केला आणि पाकिस्तानवरती हल्ला चढवला होता। त्या नेव्हीकडे देखील पाकिस्तान आज प्रत्युत्तर म्हणून हल्ला करण्याचा असफल प्रयत्न करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे नेव्ही देखील आपली ऍक्टिव्ह मोडवरती आल्याचं पाहायला मिळतंय। दुसरा मुद्दा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोभाल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या बैठकीचा आतापर्यंत केलेली कारवाई आणि आज संध्याकाळी पाकिस्तानकडनं जर काही हल्ला झाला तर भारत साधारणपणे कोणकोणते प्रत्युत्तरादाखल हल्ले करू शकतो या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे। त्यानंतर जर पाहिलं तर देशातील इंटरनल सिक्युरिटी जेव्हा सीमावरती तणाव असतो तेव्हा महत्त्वाची असते। पाकिस्तानकडनं दहशतवाद्यांचा वापर देशामधील घातपात कारवाया करण्यासाठी केला जाऊ शकतो। त्यामुळे भारताने या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जे आहे अंतर्गत महत्त्वाची बैठक जी आहे, इंटरनल सिक्युरिटी जी आहे ती महत्त्वाची आहे। त्यामुळे भारतातील अर्धसैनिक दल त्याचबरोबर भारताचे जे एअरपोर्ट आहे त्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे। याच्यावरती टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं केला जाऊ शकतो, कारण पाकिस्तानवरती हल्ला करण्यासाठी जे हवाई पट्टे आहेत आपल्या भारतीय सेनेसाठी ते अत्यंत महत्त्वाचे असतात, वायुदलासाठी। त्यामुळे त्याच्यावरती जशी बॉर्डरची सुरक्षा महत्त्वाची आहे शिवाजी, तशीच आपल्याला इंटरनल अंतर्गत सुरक्षा सुद्धा महत्त्वाची आहे। आणि या सगळ्यामध्ये शिवाजी सोबत राहा।